नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. आज आपण आंध्रा स्टाईल एक वरण बनवणार आहोत. म्हणजेच आंध्रामध्ये त्याला मसाला पप्पू असं म्हटलं जातं. तुरीच्या डाळीपासून बनवलं जातं. पण जसं आपण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये पहिले डाळ शिजवतो आणि नंतर फोडणी देतो, तसं तिथे नाही केलं जात. डाळ घट्ट असते, ती पतली डाळ नसते, पण पहिल्यांदा फोडणी देऊनच त्याला शिजवलं जातं. पण ती खूप सुरेख लागते, एवढं नक्की. आधी ते सगळ्यात पहिले आपण एक चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण जिऱ्या मोहरीची फोडणी टाकू शकतो. इथे मी मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर एक मीडियम साईज कांदा, स्मॉल मीडियम तुम्ही अंदाजाने घेऊ शकता. त्यानंतर यात आपल्याला थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे. इथे मी अर्धा चमचा घातलेली आहे. आता हे प्रमाण कशासाठी की हे अर्धा कप डाळीसाठी हे प्रमाण आहे. मी डाळ पहिले स्वच्छ धुवून त्याला भिजत ठेवली होती. कारण कसं आहे ना, डाळ जेव्हा आपण भिजू घालतो तेव्हा ती छान शिजल्या जाते. आणि जर आपण तशीच डाळ स्वच्छ धुवून घेतली तरी पण तशीच घातली तर ती शिजायला पण वेळ लागतो आणि हवी तशी नरम शिजत नाही. ती वाफेवर, जसं की ते म्हणतात ना, गरम भापेवर शिजल्या जाते. आणि ती जर भिजत घातलेली असेल तर ती खूप सुंदर शिजल्या जाते. आता इथे त्यासाठी मी हळद आणि तिखट घातलेलं आहे. त्यानंतर आपण इथे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. आता हे फोडीला काय टाकलं, कारण आपल्याला कुकर लावायचं ना, तर वरून टाकणं त्याला पॉसिबल नाही, म्हणून अगोदरच आपण गरम मसाला टाकलेला आहे. आता हा होममेड मसाला आहे. तुम्ही या ठिकाणी कच्चा मसाला पण वापरू शकता. त्यानंतर इथे मी टोमॅटो घातलेला आहे. एक मीडियम साईजचा टमाटो होतं माझ्याकडे छोटावाला, ते घातलेलं आहे मी. आता टमाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण कोणत्याही वरणाला आंबूसपणा आल्याशिवाय त्याला चवच येत नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. नंतर जी आपण डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि उरलेली डाळ आपल्याला यात घालायची आहे. आता इथे पाहू शकता, एकदम कोरडं करून घेतलं होतं मी त्याला. पाणी राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तेलामध्ये जेव्हा ती परतल्या जाते तेव्हा त्याचा टेस्ट पण एक वेगळाच येतो. आता इथे आपली डाळ छान परतून झालेली. आता आपण अर्धा कप डाळ घेतली होती, म्हणून आपण इथे 1.5 कप पाणी घालणार आहोत. म्हणजे एक डाळीच्या कधी 3 पट पाणी घालायचं, ही त्याची मेजरमेंट आहे. वाटलं थोडंसं एक पाव कप तुम्ही वर घेऊ शकता, एखादी शिट्टी जास्त काढायची असेल तर. आता इथे नरम डाळ शिजावी म्हणून मी 3च्या जागी 4 शिट्ट्या काढते, म्हणजे एकदम व्यवस्थित डाळ शिजल्या जाते. आता हे आपल्याला छानपैकी एक 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. नंतर आपण कुकर थंड करून घेऊया. आणि आणखी जोपर्यंत कुकरची पूर्ण वाफ जाते तोपर्यंत ते कुकर कधी उघडायचं नाही. कारण काय होतं, जरी आपल्या शिट्ट्या झालेल्या असल्या तरी पण काय होतं, जी भाप जमा असली त्या भापेमध्ये किंवा त्या वाफेमध्ये ते जे मधातलं अन्न आहे ते खूप छान शिजलं जातं. नाही तर ते पूर्ण पाणी सोडतं वरी. तर त्यासाठी कधी ते चेक करा. इथे पाहू शकता डाळ एकदम मस्त व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता, पण इथे भात, तूप आणि वरण सगळ्यात छान कॉम्बिनेशन आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉमेंट करून सांगा तुम्हाला काय पाहायला आवडेल. तुमचे सर्वांचे मनापासून फार फार धन्यवाद. थँक्यू.